विद्यार्थी मित्र हो, आज आपण BA प्रथम वर्षाच्या किंमत सिद्धांत म्हणजेच प्राइस थेअरी या पेपर अंतर्गत बदलत्या प्रमाणाचा नियम अभ्यास करत होतो. मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बदलत्या प्रमाणाचा नियम म्हणजे काय आणि तो कोणत्या गृहितावर आधारित आहे या अनुषंगाने चर्चा केली. आज आपण त्या पुढील भाग म्हणजे बदलत्या प्रमाणाचा नियम प्रत्ययास येण्याची कारणं किंवा अनुभवास येण्याची कारणे कोणती आहेत ती या प्रसंगी आपण पाहणार आहोत. म्हणून आज आपण बदलत्या प्रमाणाचा नियम अनुभवास येण्याची कारणे प्रामुख्याने पाहत असताना या ठिकाणी दोन प्रमुख कारणे विचारवंतांनी आपल्यासमोर मांडलेली आहेत की ज्या दोन कारणामुळे बदलत्या प्रमाणाचा नियम हा आपल्याला अनुभवास येत असतो. तर ही दोन कारणे कोणती आहेत त्यापैकी एक म्हणजे बदलत्या प्रमाणाचा नियम प्रत्ययास येण्यासाठी उत्पादन घटकांचा जो पुरवठा आहे तो पूर्ण लवचिक नसतो. म्हणजे उत्पादन घटकांचा पुरवठा पूर्ण लवचिक नसतो, म्हणून बदलत्या प्रमाणाचा नियम अस्तित्वात येतो. आता याचं जर अधिक स्पष्टीकरण करायचं म्हटलं तर उत्पादनाचे एकूण 4 घटक आहेत: भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन. यांनी असं म्हटल्याप्रमाणे उत्पादनाचे हे सर्व घटक संपूर्ण लवचिक नसतात. लवचिक असतात परंतु पूर्णपणे लवचिक नसतात. म्हणजे याचा अर्थ काय? हे लवचिक नसल्यामुळे हा अनुभव बदलत्या प्रमाणाचा नियम आपल्याला अनुभवास येत असतो. आता हे कसे याचे अधिक स्पष्टीकरण करायचे झाल्यास असं आपल्याला म्हणता येईल की उदाहरणामध्ये कापड उत्पादन करायचं आहे आणि कापड उत्पादन करण्यासाठी उत्पादनाचे हे 4 घटक आवश्यक आहेत आणि हे 4 घटकांचे प्रमाण समजा अधिक उत्पादन करण्याकरिता आपल्याला वस्तूची त्या कापडाची मागणी वाढल्यामुळे अधिक उत्पादन करावयाचे झाल्यास या 4 उत्पादन घटकांची आपल्याला गरज अधिक पडते. मग अशा वेळेस समजा आपण प्रत्येक घटक भूमीचे 1 एकरऐवजी 4 एकर पाहिजे, संयोजक एकाच्या ऐवजी 2 पाहिजे, किंवा श्रमिकांची संख्या जिथे 100 आहे तिथं 200 पाहिजे आणि भांडवल जिथं 1 लाख लागते तिथे 2 लाख पाहिजे. अशा प्रकारे प्रत्येक उत्पादन घटकामध्ये आपल्याला दुपटीने त्याची गरज आहे. मग प्रत्यक्षामध्ये या नियमाप्रमाणे या आता आपल्याला सांगितलेल्या कारणाप्रमाणे उत्पादन घटक पूर्ण लवचिक नसतात. म्हणजे आता आपल्याला यांची मागणी आपण डबल केली तर ही आपल्याला पूर्णपणे मिळत नाही. हे सर्व उत्पादनाचे घटक जर आपल्याला पूर्ण मागितल्याप्रमाणे जर मिळाले तर मग आपल्याला अडचण येणार नाही आणि हा अनुभव सुद्धा बदलत्या प्रमाणाचा नियम प्रत्यक्षात लागू होणार नाही. परंतु तसं घडत नाही. तसं का घडत नाही? कारण भूमी 2 एकरची डायरेक्ट 4 एकर त्या जर उद्योगधंद्याला तिथेच पाहिजे असेल ती उपलब्ध होईल याची काय शाश्वती? कारण आजूबाजूला दुसऱ्याची जमीन असते म्हणून त्याला अचानक 2 एकरची 4 एकर त्याला वाढवता येणार नाही, म्हणजे तिथं मर्यादा आली. दुसरी गोष्ट 1 लाख भांडवल आहे तर 1 लाख भांडवलाचं आपल्याला डायरेक्ट 2 लाख करायचे तर 2 लाख भांडवल त्या संयोजकाकडे असेलच असं नाही. तो 1चं फार तर 1.5 लाखापर्यंत वाढू शकेल, 1.25-2 लाख, परंतु 2 लाख मिळेलच याची शाश्वती नाही. म्हणून अशा पद्धतीने उत्पादनाचे घटक पूर्ण लवचिक नाहीत. काही प्रमाणात लवचिक आहेत. म्हणजे आपण 2 लाख मागणी असेल आणि आपल्याकडे 1 लाख पहिलं आहे, 1चे 2 लाख जरी नाही मिळाले तरी 1चं आपण 1.5 पर्यंत करू शकतो. म्हणजे काही प्रमाणात लवचिकता येऊ शकते.
काही उत्पादन घटकाच्या बाबतीमध्ये. आणि म्हणून संपूर्ण लवचिक म्हणजे पाहिजे त्या प्रमाणामध्ये ते घटक उपलब्ध होणे त्याला आपण लवचिकता म्हणतो, पूर्ण लवचिकता म्हणतो. तर अशी ही पूर्ण लवचिकता उत्पादन घटकाच्या बाबतीमध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसून येत नाही. आणि म्हणून अशा प्रकारची उत्पादन घटकामध्ये पूर्ण लवचिकता नसल्यामुळे हा बदलत्या प्रमाणाचा नियम लागू होतो. म्हणजेच यावेळेस इथं काय होतं की आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात सर्व उत्पादनाचे घटक उपलब्ध न झाल्यामुळं आपण जो घटक आपल्याला पाहिजे तेवढा उपलब्ध होतो तोच घटक वाढवतो आणि बाकीचे घटक आहे तिथेच ठेवतो, आहे त्या प्रमाणातच ठेवतो. आणि जो घटक आपल्याला अधिक प्रमाणात उपलब्ध होऊ शकतो तोच घटक आपण अधिक वाढवतो आणि पाहिजे त्या प्रमाणात त्याची वाढ करून उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न होतो. मग इथे काय प्रॉब्लेम येतो की सर्व उत्पादनाचे घटक पाहिजे त्या प्रमाणात न वाढल्यामुळं आपल्याला अपेक्षित तेवढं उत्पादन त्या प्रमाणामध्ये वाढत नाही. आणि मग आपण काय करतो की एकच उत्पादनाचा घटक वाढवून उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करतो, परंतु एकच उत्पादनाचा घटक अपेक्षेप्रमाणे आपण बदलल्यामुळे आणि बाकीचे घटक न बदलता आल्यामुळे आपल्याला या वाढलेल्या उत्पादन घटकाच्या प्रमाणामध्ये उत्पादन वाढीचं प्रमाण दिसून येत नाही. म्हणजेच उत्पादनाचा एखादा घटक समजा 1% 2% वाढवला तर उत्पादन सुद्धा 1% 2% वाढायला पाहिजे, परंतु ते वाढत नाही. ते 1% फार तर 1.25% 1.5% असं वाढेल. म्हणजे ते उत्पादन घटत्या स्वरूपात वाढेल, उत्पादनामध्ये घटलेलं प्रमाण दिसून येईल. वाढ आहे पण घटत्या प्रमाणातली वाढ आहे. आणि म्हणून अशा वेळेस या अनुभवाला आपण बदलत्या प्रमाणाचा नियम लॉ ऑफ व्हेरिएबल प्रोपोर्शन्स असं इंग्रजीमध्ये म्हणतो आणि मराठीमध्ये त्याला असं म्हणतो की बदलत्या प्रमाणाचा नियम येथे लागू होतो, येथे अनुभवास येतो. अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते, अशी म्हणजे कोणती की इतर उत्पादनाचे घटक स्थिर ठेवून एखादाच उत्पादनाचा घटक आपल्याला बदलणं शक्य झाल्यामुळं तो आपण जर पुरेपूर बदलला तर त्याच्या बदलाच्या प्रमाणामध्ये तो जेवढ्या प्रमाणात बदलला तेवढ्या प्रमाणात उत्पादन बदलत नाही, तेवढ्या प्रमाणात ते वाढत नाही. आणि अशा अनुभव जेव्हा येतो यालाच आपण बदलत्या प्रमाणाचा नियम प्रत्ययास आला, अनुभवास आला असे म्हणतो. म्हणून बदलत्या प्रमाणाचा नियम आपल्याला या ठिकाणी अनुभवास येण्याकरिता उत्पादनाचे संपूर्ण घटक हे पूर्ण लवचिक नसतात. ते पूर्ण लवचिक नसतात म्हणून बदलत्या प्रमाणाचा नियम अनुभवास येत असतो. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे उत्पादन घटकामध्ये संपूर्ण पर्यायता राहू शकत नाही. म्हणजे काय? ज्याप्रमाणे आपण अगोदर म्हटलं पहिलं कारण की उत्पादन घटक संपूर्ण लवचिक नसतात, म्हणजे पाहिजे त्या प्रमाणात पाहिजे तो उत्पादनाचा घटक आपण उपलब्ध करू शकत नाही, त्याची उपलब्धता होऊ शकत नाही. याला आपण म्हणतो की उत्पादन घटकामध्ये संपूर्ण लवचिकता नसणे. आणि मग दुसरं कारण त्याच अनुषंगाने उत्पादन घटकामध्ये संपूर्ण पर्यायता नसणे. उत्पादन घटकामध्ये संपूर्ण पर्यायता असू शकत नाही. जशी संपूर्ण लवचिकता असू शकत नाही तसंच या ठिकाणी उत्पादन घटकात संपूर्ण पर्यायता सुद्धा असू शकत नाही. म्हणजे काय? म्हणजे एक घटक दुसऱ्या घटकाला पर्याय करणे त्याला आपण पर्यायता म्हणतो. म्हणजे भांडवल कमी आहे म्हणून भांडवलाला पर्याय म्हणून श्रमिकांची संख्या वाढवणे आणि श्रमिक त्याला पर्याय म्हणून वापरणे कारखान्यामध्ये किंवा उत्पादन क्षेत्रामध्ये, याला काय म्हणायचं की पर्यायता. परंतु ही पर्यायता वापरत असताना आपल्यामध्ये या ठिकाणी उत्पादन क्षेत्रात मर्यादा येतात. संपूर्ण पर्यायता वापरता येत नाही. याचा अर्थ काय? उदाहरणार्थ भांडवलाची गरज आहे आणि श्रमिकांची गरज आहे, परंतु श्रमिक आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध आहेत, परंतु भांडवल मात्र
पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध नाही. म्हणजे उदाहरण आपण अजून घेऊया की 1,00,000 वरून आपल्याला 2,00,000ची गरज आहे. 1,00,000 गुंतवलेले आणि मागणी वाढल्यामुळे आपल्याला 2,00,000 भांडवल गुंतवण्याची गरज आहे. आणि श्रमिक जिथं 100 आहे तिथं 200 श्रमिकांची परत गरज आहे. मग अशा वेळेस आपल्याकडे श्रमिक भरपूर असल्यामुळे आपण 100 वरून 200 श्रमिक उपलब्ध करू शकतो सहजपणे. म्हणजे इथं श्रमिकांची मागणी पाहिजे तेवढ्या प्रमाणात उपलब्ध झाली, परंतु भांडवलाची मागणी 1,00,000वरून 2,00,000ची पूर्ण होत नाही. म्हणून आपल्याकडे भांडवल 1,00,000च्या ऐवजी 1,50,000पर्यंतच वाढलं. तेवढंच आपण वाढू शकलो. 50,000ची कमतरता जाणवली. मग अशा वेळेस आपण काय करायचं की आपण म्हणून भांडवलाच्या ऐवजी 50,000ची भांडवल कमी आहे त्याऐवजी श्रमिकाला अधिक कामाला लावू. तर इथे जरी आपण भांडवलाच्या ऐवजी श्रमिकाला जरी कामाला लावलं अधिक प्रमाणात, तरी सुद्धा या भांडवलाची कमतरता जी आहे, समजा 50,000चं भांडवल गुंतवलं नसल्यामुळं जे आपलं नुकसान होतंय ते नुकसान मजुरांची संख्या वाढवून पूर्ण होऊ शकत नाही. म्हणजे त्याला भांडवलाला पर्याय मजूर वापरून आपण उत्पादन तेवढ्या प्रमाणात करू शकत नाही. म्हणजेच याला काय म्हणायचं की भांडवल या उत्पादन घटकाला श्रमिक हा उत्पादन घटक पूर्णपणे पर्यायी ठरू शकत नाही. पूर्णपणे पर्यायी ठरू शकत नाही म्हणजे तो काही प्रमाणात पर्यायी ठरू शकतो. म्हणजेच काय, काही प्रमाणात उत्पादन वाढू शकेल, परंतु जेवढं ते उत्पादन वाढायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात ते वाढणार नाही. म्हणजेच भांडवलाला आपण श्रमिक किंवा मजूर हा पूर्ण पर्यायी करू शकत नाही. याचाच अर्थ काय, उत्पादन घटकामध्ये संपूर्ण पर्यायता असू शकत नाही. म्हणजेच एका उत्पादन घटकाला पर्याय म्हणून दुसरा उत्पादनाचा घटक आपण पूर्णपणे वापरू शकत नाही. यालाच आपण असं म्हणतो की उत्पादन घटकामध्ये संपूर्ण पर्यायता दिसून येत नसल्यामुळे आपल्याला बदलत्या प्रमाणाचा नियम हा अनुभवास येत असतो. इथे समजा संपूर्ण पर्यायता जर आढळून आली असती तर काय झालं असतं, तर असं झालं असतं किंवा समजा 1,00,000वरून आपल्याला 2,00,000ची मागणी आहे, परंतु 2,00,000 आपल्याकडे नाही, म्हणून आपण 1,50,000च गुंतवले. 50,000ची कमतरता आहे. मग ही 50,000च्या कमतरतेच्या जागेवर त्याऐवजी श्रमिक आपण 200ची गरज पूर्ण केल्यानंतर 200पेक्षा आपण समजा 250 श्रमिक कामाला लावले, तर आपलं उत्पादन या ठिकाणी संपूर्ण जर पर्यायी असेल तर उत्पादन आपल्याला जरी 50,000ची इथं कमतरता असेल तर त्याच्या बदल्यात 50 कामगार कामाला लावून आपण तेवढं जर उत्पादन भरून काढू शकलो तर त्याला आपण म्हणायचं संपूर्ण पर्यायता. भांडवलाच्या ऐवजी 50,000च्या कमतरतेऐवजी त्या जागेवर आपण 50 कामगार कामाला अधिकचे लावून त्याला पर्याय म्हणून उत्पादन आपल्याला जेवढे 50,000 गुंतवून जेवढं उत्पादन होणार होतं तेवढंच उत्पादन 50 कामगार अधिकचे वापरून त्याच्या ऐवजी 50 कामगारांची कामाला लावून आपण जर उत्पादन तेवढ्या प्रमाणात वाढवू शकलो तर मग त्याला ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की संपूर्ण पर्यायता या ठिकाणी आहे. आणि मग उत्पादन घटलेलं नाही. आणि उत्पादन जर घटत नसेल तर मग तिथं बदलत्या प्रमाणाचा नियम लागू होणार नाही. परंतु अर्थशास्त्रज्ञांना असं म्हणायचं आहे किंवा अशा प्रकारची संपूर्ण पर्यायता या ठिकाणी असू शकत नाही. म्हणजे भांडवलाच्या ऐवजी 100% आपण श्रमिकाला वापरून आपण भांडवलाची कमतरतेची जागा पूर्ण करू शकत नाही आणि उत्पादन अपेक्षेप्रमाणे वाढवू शकत नाही. आणि अशा संपूर्ण पर्यायता नसल्यामुळेच उत्पादन घटकामध्ये एकमेकाला संपूर्ण पर्यायता नसल्यामुळेच या ठिकाणी उत्पादन वाढत्या उत्पादन घटकाच्या प्रमाणामध्ये न वाढल्यामुळं बदलत्या प्रमाणाचा नियम या ठिकाणी लागू होतो. आणि म्हणून येथे आपल्याला असं म्हणता येईल की उत्पादन घटकामध्ये संपूर्ण पर्यायता नसल्यामुळे बदलत्या प्रमाणाचा नियम लागू होतो. म्हणजे ह्या दोन कारणामुळे
पहिलं कारण म्हणजे उत्पादन घटकांचा पुरवठा संपूर्ण लवचिक नसणे, त्यामुळे बदलत्या प्रमाणाचा नियम लागू होतो. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे उत्पादन घटकामध्ये संपूर्ण पर्यायता नसणे. संपूर्ण पर्यायता असू शकत नाही, त्यामुळेच उत्पादन क्षेत्रामध्ये बदलत्या प्रमाणाचा नियम लागू होतो आणि उत्पादन घटकाच्या वाढीबरोबर पाहिजे त्या प्रमाणात न वाढता ते घटताना दिसून येते. अशा प्रकारचा बदलत्या प्रमाणाचा अनुभव या दोन महत्त्वाच्या कारणामुळे उद्योग संस्थेमध्ये, उत्पादन संस्थेमध्ये, उद्योग क्षेत्रामध्ये, उत्पादन क्षेत्रामध्ये प्रामुख्याने आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारचं विश्लेषण या ठिकाणी अर्थतज्ज्ञांनी केलं, अर्थशास्त्रज्ञांनी केलं आणि त्यांनी हे पटवून दिलं की हे दोन महत्त्वाचे कारण असल्यामुळेच बदलत्या प्रमाणाचा नियम प्रामुख्याने अनुभवास येत नाही. तर अशा प्रकारे मला वाटतं आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बदलत्या प्रमाणाचा नियम प्रत्ययास येण्याची कारणं कोणती, की कोणत्या कारणामुळं बदलत्या प्रमाणाचा नियम अनुभवास येतो, त्या दोन प्रमुख कारणाचा आपण सविस्तर असा अभ्यास या ठिकाणी केला, सविस्तर असं विवेचन केलं, विश्लेषण केलं, स्पष्टीकरण केलं. मला वाटतं ही सर्व चर्चा किंवा ही दोन महत्त्वाची कारणं या अनुषंगाने केलेली चर्चा, या अनुषंगाने केलेलं विश्लेषण, याचं स्पष्टीकरण आपल्याला निश्चितपणे समजलं असेल अशी मी अपेक्षा करतो. एखाद दुसरा मुद्दा किंवा एखाद दुसरी शंका या व्यतिरिक्त जर तुमची असेल किंवा यातील काही मुद्दे तुम्हाला समजले नसतील तर त्या अनुषंगाने तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर आपली पोस्ट करू शकता, आपली शंका विचारू शकता आणि त्या शंकेचं निरसन पुढील व्हिडिओ लेक्चरच्या सुरुवातीला केलं जाईल अशा प्रकारचं या ठिकाणी मी आपणास सूचित करतो, नमूद करतो. आणि आजचं हे व्हिडिओ लेक्चर या ठिकाणी आपण पूर्ण केले असे स्पष्ट करून येथेच थांबतो. गुड डे.